पादळदे येथील शेतकरी संतप्त, वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात आंदोलनाचा इशारा. शहादा तालुक्यातील पादळदे बुद्रुक येथील कृषी वीज पुरवठा गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून विस्कळीत झाला असून यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. वारंवार तक्रार करूनही महावितरणकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेणार आहेत. यासंदर्भात नर्मदा बचाव आंदोलन आणि संयुक्त किसान मोर्चा च्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. पावळदे बुद्रुक परिसरातील शेती पंपांना होणारा वीज पुरवठा गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत अनियंत्रित झाला आहे. वीज येण्या जाण्याच्या वेळा निश्चित नसल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री अपरात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. गेल्या 10 ते 15 दिवसांपासून तर वीज पुरवठ्यात दररोज 2 ते 3 तासांची कपात केली जात आहे. यामुळे पिकांना वेळेवर पाणी मिळत नाही. पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान. सध्या उन्हाळ्याचा हंगाम असल्याने केळी, पपई, ऊस यांसारख्या नगदी पिकांना पाण्याची मोठी गरज आहे. मात्र वीज नसल्यामुळे ही पिके सुकू लागली आहेत. शेतकऱ्यांच्या श्रमाचे आणि भांडवलाचे मोठे नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी. शेतकऱ्यांनी यापूर्वी अनेकदा स्थानिक लाईनमन आणि कनिष्ठ अभियंता यांच्याकडे तोंडी व लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांच्याकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आम्ही कोणाकडे दाद मागायची असा संतप्त सवाल आता शेतकरी विचारत आहेत. जर महावितरणने या समस्येकडे त्वरित लक्ष देऊन वीज पुरवठा सुरळीत केला नाही तर शेतकरी तीव्र आंदोलन करतील. तसेच या नुकसानीत सर्वस्वी महावितरण जबाबदार राहील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. माझे नाव रामकृष्ण नारायण चौधरी. नर्मदा बचाव आंदोलन संयुक्त किसान मोर्चा याच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. विषय आजच्या दिनांक 5/5/2026 रोजी आम्ही शहादा येथे महावितरण सहाय्यक अभियंता साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे का जवळजवळ 4 महिन्यापासून शेतकऱ्यांची हालत ही खूप बिकट झालेली. विषय असा आहे की आज रोजी आमची केळी आणि पपई जास्त प्रमाणात लागवड चालू आहे. त्या वीज खंडितमुळे शेतकऱ्यांनी लावलेला जो खर्च आहे, लाखाच्या जर बियाणं लावलं असेल तर आज रोजी त्याला 60-70 हजार रुपयाचे परत साधणीसाठी नवीन रोप आणावं लागत आहे आणि ते रोप सुद्धा मिळत नाही. विषय राहिला दुसरा का परिवर्धा आणि पाडळदा फिटर जे यांनी जॉईन केलेलं आहे का शेतकऱ्यांसाठी खूप शरमजनक गोष्ट येते का कोणताही साहेब आमच्याकडे शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. म्हणून आज रोजी आम्ही शहादा येथे निवेदन सादर केलेलं आहे. निवेदनात आम्ही म्हटलेलं आहे का 2 दिवसाच्या आत जर कधी आम्हाला लाईट आमची सुरळीत झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन इथे छेडणार आहेत आणि त्या आंदोलनाच्या माघारी जर कधी काही नुकसान भरपाई इथे झाली त्याची जिम्मेदार हे वितरण राहील, महाराष्ट्र शासन राहील. याची जिम्मेदारी त्यांच्यावर आम्ही सोडतोय. जे वायरमन आहेत ते वायरमन तुमच्या गावाला तुमच्या मदतीसाठी येतात का नेहमी? कोण आहेत वायरमन? काय आहेत? आता जी परिस्थिती अशी आहे सर की एक सिकंदर म्हणून वायरमन आहे, पण एकाही ग्रामस्थाने आजपर्यंत त्याचा चेहराही बघितलेला नाही कधी. आणि साधं कधी डीओ गेला किंवा जम्पिंग वगैरे चेंज करायचं असेल तर आम्हाला प्रायव्हेट स्वतःचे पैसे खर्चून हे करावं लागतं काम. तो वायरमन गैरहजर असतो सतत. तर आम्ही महावितरणला अधिकाऱ्यांना अर्ज दिलेला आहे या संबंधी. यामुळे मागील वर्षी शेतमालाला भाव मिळाला नाही आणि आजची परिस्थिती पाहता केळी पिकाला व पपई पिकाला सुद्धा भाव नाही आणि व्हायरसचं प्रमाण वाढल्यामुळे आणि आता हे महावितरणचं वीज प्रवाह सुरळीत नाही आणि खंडित झाल्यामुळे पिकांचं रोपांचं नुकसान झालेलं आहे. फार 25 ते 30 हजाराची रोपं लोकांनी बदललेली आहेत आणि बदलत आहेत. वीज प्रवाह खंडित झाल्यामुळे सुरळीत नाही वीज प्रवाह. कमीत कमी 20 ते 25 दिवस झाल्याने तापमान वाढीमुळे पोस्ट पाडळदा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार. आज दिनांक 5/5/2026 रोजी आम्ही शहादा महावितरणच्या कंपनीस भेट दिलेली आहे. कारण की मागच्या 2 ते 3 महिन्यापासून परिवर्धा उपकेंद्रातून जी वीज वाहिनी जाते कृषी पंपांसाठी ती वारंवार खंडित होते, ये जा करते. शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात वीज पुरवठा होत नाही. शासनाने दिलेल्या नियमानुसार वीज पुरवठा शेतकऱ्यांना होत नाही. त्याच्यासाठी आज आम्ही मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी हजर झालेलो आहोत. तरी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेत की आम्ही आजच्या काहीतरी तोडगा काढू. जर आज साहेबांनी आमच्या विषयाचा तोडगा नाही काढला तर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडण्यात येणार. म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचे नुकसान म्हणजे असं आहे, पूर्ण सर्व पिकांचे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान होतं. केळी, पपई, ऊस, इतर सर्व
पिकांचे नुकसान होतं. आता पूर्व आमच्या मेन हंगाम आताच आहे, शेतकऱ्यांचे 20-20, 25-25, 30-30 हजाराचे रोप आज नवीन सांडले गेलेले आहेत. तरी नुकसान भरपाई महावितरण आम्हाला देईल का, हा आमचा प्रश्न आहे.